नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी इथे क्वेश्चनचं तयारी करून घेत आहोत, ज्यामध्ये पाठीमागे आलेले क्वेश्चनवर आपण आत्ताचे अपडेट करंट अफेअर घेऊन तशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर यामध्ये आजचा हा आपला 13वा पार्ट आहे आणि यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कोण असतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, पंतप्रधान. तर बघा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान आणि या संस्थेचा उद्देश काय असतो? तर देशभरात आपत्ती व्यवस्थापनासाठी धोरणे आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. तर पुढचा प्रश्न पाहूया, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग म्हणजेच NCB कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर NCB हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असतं, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर NCB म्हणजेच काय? तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. हा विभाग देशातील अंमली पदार्थाची निर्मिती, तसंच वाहतूक करणे, तसंच गैरव्यापार करणे, हे असे जे व्यापार चालतात तर ते रोखण्यासाठी हा NCB कार्यरत असते आणि तो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. NCBचा लॉंग फॉर्म पण लक्षात असू द्या, NCB. तर ह्याचा लॉंग फॉर्म आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. ह्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, RTI कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? तर RTI कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे 2005 साली, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. RTI म्हणजेच काय? तर माहितीचा अधिकार कायदा. आणि हा 2005मध्ये जरी सुरू झाला असला तर त्याची तारीख पण लक्षात असू द्या, 12 ऑक्टोबर 2005 रोजी हा लागू झालेला आहे. आणि या कायद्यामुळे नागरिकांना शासनाच्या कार्यातील पारदर्शकतेचा अधिकार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कधी लागू झाला? तर बघा, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा हा 2014मध्ये लागू झालेला आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 16 जानेवारी 2014 पासून लागू झालेला आहे. लोकपाल केंद्र स्तरावर असतं आणि लोकायुक्त राज्य स्तरावर कार्य करत असतं. हा फरक पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, चंद्रयान-3 मोहिमेत विक्रम लँडर कुठे यशस्वीरित्या उतरला? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर. तर बघा, चंद्रयान-3 मोहीम जी झाली होती आत्ता, त्याचं विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेलं आहे. आणि ही मोहीम कधी झाली होती? तर 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताचे चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते आणि भारत हा असा करणारा पहिलाच देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर बघा, राष्ट्रीय क्रीडा दिन हा ध्यानचंद, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन असतो. तारीख लक्षात असू द्या, 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि कारण काय? या दिवशी भारतीय हॉकीचे जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया, प्रवरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, प्रवरा धरण हे नगर जिल्ह्यात आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. प्रवरा धरण नगर म्हणजेच काय? तर अहमदनगर जिल्ह्यात, आता आपण त्याला अहिल्यानगर असं पण म्हणतो. हे धरण प्रवरा नदीवर बांधलेलं असून सिंचनासाठी खूप महत्त्वाचं धरण आहे. पुढचा प्रश्न आहे, मियावाकी पद्धत कोणाशी संबंधित आहे? तर मियावाकी ही पद्धत वनीकरणाशी संबंधित आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मियावाकी पद्धत कुठून घेतलेली आहे आपण? ही जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली आहे. त्यांचं नाव आहे अकिरा, हे नाव लक्षात असू द्या, अकिरा मियावाकी. त्यांच्या नावावरूनच ही पद्धत विकसित झालेली आहे. आणि ती काय करते? तर द्रुत गतीने दाट जंगल निर्माण करण्याची आधुनिक पद्धत आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सागरमाला योजना कोणत्या विकासाशी संबंधित आहे? तर सागरमाला योजना ही बंदर विकासाशी संबंधित आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सागरमाला योजना भारतातील बंदरे, किनारी भाग आणि सागरी उद्योगांच्या विकासासाठी कधीपासून सुरू झालेली? तर 2015 पासून ही योजना सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कोणत्या वर्षी जाहीर झाली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2020, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 29 जुलै 2020 रोजी जाहीर करण्यात आली. आणि या धोरणाने 10-2 प्रणालीऐवजी आता कोणती प्रणाली आणलेली आहे नवीन? तर 5-3-3 आणि 4 ही अशी नवीन शिक्षण रचना लागू केलेली आहे. म्हणजे 5 वर्षाची, नंतर 3 वर्षाचं, नंतर 3 आणि 4 अशा प्रकारे ही प्रणाली आहे. पुढचा प्रश्न आहे, GDP म्हणजे काय?
तर GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. GDP म्हणजेच देशात एका वर्षात तयार झालेल्या वस्तू म्हणजे सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य, ज्यावरून देशाची आर्थिक प्रगती आपण मोजू शकतो, त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो. तर बघा पुढचा प्रश्न आहे, अटल टनेल कुठल्या राज्यात आहे? तर अटल टनेल हा हिमाचल प्रदेश राज्यात आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अटल टनेल ही रोहतांग दर्यातील बोगदा असून तो काय मनाली जे आहे, तर मनाली हे ठिकाणाला लाहोल स्पितीशी जोडतो आणि तो जगातला सर्वात उंच मोटरेबल टनेल मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हे गुजरातमध्ये आहे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे, जो की नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाजवळ हा बांधलेला आहे. आणि ह्याची उंची किती आहे? तर याची उंची आहे 182 मीटर एवढी उंची आहे, जो की जगातला सर्वात उंच पुतळा आपण याला मानतो, किंवा आहे तो जगातला सर्वात उंच पुतळा आहे, जे की याची उंची 182 मीटर आहे. लक्षात असू द्या, त्याची उंची खूपदा विचारलेली आहे एक्झामला पण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा, त्यालाच आपण आता अहिल्यानगर असं नाव दिलेलं आहे. तर अहिल्यानगर लक्षात असू द्या. आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे किती आहे? तर 17,048 चौरस किलोमीटर असून तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाने. पुढचा प्रश्न आहे, भारताची लोकसंख्या 2024 मध्ये अंदाजे किती झाली आहे? तर 2021ची जनगणना झालेलीच नाही, परंतु अंदाजे किती झालेली आहे असं विचारलंय. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 142 कोटी, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 2024 पर्यंत भारताची लोकसंख्या अंदाजे 142 कोटीवर पोहोचलेली आहे असं मत आहे. आणि भारत जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश पण ठरलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, DNA चा शोध कोणी लावला? तर DNA चा शोध लावलेला आहे वॉटसन आणि क्रिक, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी 1953 मध्ये DNA ची दुहेरी हेलिक्स रचना शोधली, जी काय करते, DNA कशा अनुवंशिक माहिती DNA काय करत असतो, तर अनुवंशिक माहिती पुढे वाहून नेत असतो. पुढचा प्रश्न आहे, वीज प्रवाहाचे मापन कोणत्या एककात केले जाते? तर वीज प्रवाहाचे मापन एम्पियर या एककात केले जाते, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. विद्युत प्रवाहाचे मापन एम्पियर या एककात केले जातं आणि हे विद्युत प्रवाहाचे मूलभूत एकक आपण म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे कोणती समस्या वाढते? तर ग्रीन हाऊस इफेक्टमुळे जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन याचं करेक्ट आहे. जागतिक तापमान वाढीमुळे काय काय परिणाम व्हायला लागलेत बघा, समुद्र पातळी वाढत आहे आणि पाऊस खूप जास्त प्रमाणात काही ठिकाणी पडतो, तर काही ठिकाणी पाऊसच पडत नाही आहे. हे वेगवेगळे जे परिणाम होत आहेत, तसंच उन्हाळ्यात पण उष्णता वाढण्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. तर हे ग्रीन हाऊस इफेक्टमुळेच वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसून येत असतात. तर ग्रीन हाऊस वायू सूर्याच्या उष्णतेला पृथ्वीवर काय करतात, अडकून ठेवतात, ज्यामुळे तापमान वाढते आणि हवामान देखील बदलते. पुढचा प्रश्न आहे, ओझोन लेअर वातावरणाच्या कोणत्या थरात आहे? तर ओझोन लेअर ही वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअर या थरात आहे. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ओझोन थर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो आणि सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीवरील जीवनाचे रक्षण करत असतो. तर बघा अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण क्वेश्चनचं अनालिसिसचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. आणि व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक देत चला. थँक्यू व्हेरी मच.